जनगणना आणि समाजहित, एक अत्यंत महत्त्वाचा संदेश. जय भीम मित्रांनो, आज मी एक नवीन आणि अत्यंत कळीचा विषय आपणासमोर मांडत आहे. येणाऱ्या जनगणनेमध्ये बौद्धांनी धर्माच्या रकान्यात आणि जातीच्या रकान्यात काय लिहावे याबाबत समाजात जो संभ्रम निर्माण झाला आहे, त्या संदर्भात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्या आधारावरच आपण आजची ही चर्चा करणार आहोत. जनगणना म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे? भारतात 1881 पासून नियमितपणे जनगणना सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर 1951 पासून भारत सरकार या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसारच देशाच्या विकासाचे नियोजन करू लागले. उदाहरण, समजा एका गावात 1000 लोक आहेत, पण सरकारी नोंदीत फक्त 600 लोकच दिसले तर काय होईल? रेशन कमी येईल, शाळा कमी पडतील, विकासाचा निधी कमी मिळेल. थोडक्यात, ज्या समाजाची संख्या शासन दरबारी स्पष्ट दिसत नाही, त्या समाजाचे प्रश्नही लहान मानले जातात. आरक्षण आणि जनगणनेचा संबंध. भारतातील आरक्षणाची आणि प्रतिनिधित्वाची संकल्पना पुणे करारापासून पुना पॅक्ट सुरू झाली, ज्याला नंतर भारतीय संविधानात SC/ST प्रवर्गासाठी घटनात्मक संरक्षण म्हणून स्थान मिळाले. सरकार आरक्षणाचे नियोजन करताना 3 गोष्टी पाहते. 1. लोकसंख्या. 2. सामाजिक मागासलेपणा. 3. प्रतिनिधित्व. जर आपली संख्या कमी नोंदवली गेली तर भविष्यात मिळणारे आरक्षण, सरकारी योजना आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. धर्म म्हणून बौद्ध का लिहावे? ऐतिहासिक दीक्षाभूमीवरील महापरिवर्तनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आपण बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे. जर आपण धर्मात बौद्ध लिहिले नाही तर अधिकृत आकडेवारीत आपली संख्या कमी दिसेल. परिणाम, समजा प्रत्यक्षात 1 कोटी बौद्ध आहेत, पण नोंदीत फक्त 40 लाख दिसले तर समाजाचे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व धोक्यात येईल. पूर्वाश्रमीची जात का लिहावी? हा सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग आहे. वैचारिकदृष्ट्या बौद्ध धम्म जात मानत नाही हे सत्य असले तरी सामाजिक वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिष्यवृत्ती आणि योजना. आजचे शासन सामाजिक वास्तवावर आधारित योजना राबवते. जर एखादा विद्यार्थी धर्मबौद्ध लिहितो पण जातीचा रकाना रिक्त ठेवतो तर सरकारला त्याची सामाजिक स्थिती समजणार नाही. डेटाचा अभाव. जर 50 लाख बौद्धांनी जात लिहिली नाही तर SC प्रवर्गातील बौद्धांची अचूक माहिती उपलब्ध होणार नाही. यामुळे भविष्यात असे म्हटले जाऊ शकते की या समाजाला आता विशेष संरक्षणाची किंवा आरक्षणाची गरज नाही. आज देशात आरक्षण पुनरावलोकन आणि उपवर्गीकरणाची चर्चा सुरू आहे. अशावेळी जर आपल्याकडे ठोस डेटा नसेल तर आपले घटनात्मक हक्क कमकुवत होऊ शकतात. दोन्ही नोंदी का गरजेच्या आहेत? धर्म. बौद्ध आपली धार्मिक ओळख आणि अस्तित्व टिकवण्यासाठी. जात. पूर्वाश्रमीची जात सामाजिक न्यायाचे हक्क, आरक्षण आणि शिष्यवृत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी. जर जात लिहिली नाही तर जरी आपल्याला जातमुक्त झाल्याचा मानसिक आनंद मिळाला तरी व्यवहारात मोठे धोके आहेत. 20 वर्षांनी जेव्हा सरकार मागासलेपणाची आकडेवारी मागेल तेव्हा डेटा नसल्यामुळे आपली बाजू कमकुवत होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन. बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा दिला, पण त्याचवेळी सामाजिक न्यायासाठी आपल्याला संविधानाचे कवचही दिले. विचाराने आपण बौद्ध आहोत आणि घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी आपण सजग नागरिक आहोत. धर्माच्या रकान्यात अभिमानाने बौद्ध लिहा आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी पूर्वाश्रमीची जात नोंदवा. लक्षात ठेवा, आकडेवारीत दिसणारा समाजच धोरणांमध्ये दिसतो.